बापरे, किती क्लीन बीच आहे. गणपती बाप्पा मोरया. आजपर्यंतच्या या 3 दिवसाच्या राईडमध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे. तुम्ही आहे ना कोस्टल राईडमध्ये आम्ही जशी चूक केलेली आहे ती चूक करू नका. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे कोकण कोस्टल राईडचा आमचा डे 3 आणि आज काल रात्री आम्ही स्टे केला होता गणपतीपुळेपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती. स्टे पण एवढा सुंदर ठिकाणी होता. 100 मीटर अंतरावरती इकडे बीच सुद्धा आहे आणि आज आम्ही पूर्ण रेडी होऊन निघतोय गणपतीपुळेला गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. आजची पण राईड खूप सुंदर होणार आहे आणि आजचा आमचा स्टे असणार आहे दापोलीमध्ये. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये पण तुम्हाला खूप सारे सिनिक रूट आणि खूप सारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. कोकण कोस्टल राईडचा आज आहे डे 3 आणि आता मी निघलो आहे आमच्या स्टेपासून गणपतीपुळेला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इथून मंदिर आहे फक्त 5 किलोमीटर. आम्हाला गणपतीपुळेमध्ये स्टे मिळाला नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं अलीकडे आरेवारे बीच आणि गणपतीपुळे या दोघांच्या मध्ये स्टे घेतलेला आहे. आणि स्टेपासून इथेच काजीरबाटी समुद्रकिनारा आहे, इकडे दिसत असेल एवढा सुंदर, फक्त 100 मीटर अंतरावरती. आणि हा जो स्टे होता एवढा स्वस्त होता ना, 1700 रुपयामध्ये आमच्या तिघांसाठी. परत त्यामध्ये ब्रेकफास्ट पण इन्क्लूड होता आणि लोकेशन पण खूप छान आहे. इकडचं पाहू शकता लेफ्ट साईडला पूर्णच्या पूर्ण बीच वगैरे आहेत. मी इकडे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लोकेशन आणि नाव पूर्ण शेअर करतो. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही इकडे पण स्टे करू शकता. नव्या दिवसाच्या नव्या एका राईडमध्ये तुम्हाला आज पण एकदम सुंदर सुंदर व्ह्यू पाहायला मिळतील. हे बघा, इकडे लेफ्ट साईडला पूर्णच्या पूर्ण नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आहे. वा, काय व्ह्यू आहे तिकडे. पहिला स्टॉप फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. वा बापरे, काय सीन दिसतो इथून. हे बघा, इकडे मागच्या साईडला पूर्णच्या पूर्ण समुद्र. थोडंसं ऊन आहे त्यामुळे तुम्हाला मे बी क्लिअर दिसत नसेल. आणि आज आम्हाला आमच्या प्लॅनिंगप्रमाणे श्रीवर्धनमध्ये स्टे करायचा होता, पण लॉंग विकेंड असल्यामुळे सर्वच्या सर्व फुल आहेत आणि त्यामुळे मग दापोलीमध्ये आम्हाला एक स्टे मिळालेला आहे. ते पण मित्रिणीच्या ओळखीवरती, नाही तर आम्हाला डायरेक्ट बाहेरच झोपावं लागलं असतं आज, किंवा मग कुठेतरी बीच सोडून एकदम आउटर एरियामध्ये स्टे आम्हाला शोधावा लागला असता. ते पण खूप मिळणं पण अशक्य होतं, कारण का कालच आम्ही बघितलं इथे स्टेमध्ये रात्री कमीत कमी 10 ते 15 लोकांनी इकडे येऊन इन्क्वायरी केली की स्टे आहेत का अवेलेबल. आयुष्यात अजून काय पाहिजे. राईड करण्यासाठी 2-3 मित्र, आपली गाडी, बास, आणि असे सिनिक व्ह्यू. प्रत्येक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला इकडे रिसॉर्ट पाहायला मिळतात. हां, माझं एक सजेशन आहे आणि माझा इकडचा एक एक्सपिरियन्स पण आहे. तुम्ही जेव्हा केव्हा इकडे येण्याचा प्लॅन करताय ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी तुमचा स्टे बुक करा. असं अजिबात तुम्ही डिपेंड राहू नका की तिकडे जाणार आम्ही आणि तिकडे जाऊन शोधणार. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा टाईम वेस्ट होणार आहे आणि ऑफलाईन स्टे शोधायला खूप मेहनत घ्यावी लागते. लॉंग विकेंड असल्यामुळे पूर्ण पुणे, मुंबई असेल, अजून दुसऱ्या भागातले लोक असतील, सर्व फिरण्यासाठी इकडे येतात कोकणामध्ये आणि हे स्टे ऑलरेडी पूर्ण फुल झालेले असतात. वा, पूर्ण नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत इकडे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती गणपतीपुळेला यायची. ती आज इच्छा माझी पूर्ण होते या कोकण कोस्टल राईडमध्ये. दोघांना समोर जाऊ देतो आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. बापरे, किती क्लीन बीच आहे. या बीचचं नाव माहिती नाही, गुगल मॅपवरती तुम्हाला बीचचं नाव समजेल, पण प्रत्येक काही अंतरावरती असे सुंदर बीच आहेत. इथे क्राऊड पण खूप कमी आहे. इथे फोटोशूट पण चालू आहे. नजर जाईल तिकडे एकदम सुंदर सुंदर बीच आहेत. वा, इकडे वरती सेंटरमध्ये आल्यानंतर इथून पण व्ह्यू खूप छान आहे. मी गाडीच घेऊन जातो डायरेक्ट. वा, काय व्ह्यू दिसतो यार. खरंच एकदम मस्त.
आणि मागच्या 3 दिवसापासून आम्ही नारळ पाणी शोधतो, आम्हाला कुठेच मिळत नाही आहे. इथे एक दिसला नारळ पाणीवाला, पण आता ते दोघं समोर गेलेले आहेत. वा, आवडलंच मला हे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये असं एवढं सुंदर दिसतंय, पावसाळ्यामध्ये तर कसं दिसत असेल इकडे. चला, रीलसाठी इथे एक छोटासा व्हिडिओ बनवतो मी. रील की पब्लिक नाराज नहीं होना चाहिए. हा सुंदर समुद्र किनारा, 0.5 अँड मी. तुमच्या माहितीसाठी मी हा रूट सांगतोय. मी आत्ता आरेवारे ते गणपतीपुळे या रोडवरती आहे आणि हा जो व्ह्यू दिसतोय ना, हा या रोडवरचाच आहे. वा, तिकडे कसला मोठा बीच आहे यार. माहिती नाही मला, तेच आहे वाटतं गणपतीपुळेचा बीच. आता तिकडे गेल्यानंतरच समजेल. काही जणांना माहिती नसेल, गोव्यापेक्षा पण खूप स्वस्त जर तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असतील ना, तर हा मालवण एरिया खूप स्वस्त आणि खूप चांगला आहे. तुम्ही इकडे करू शकता. आणि मी येऊन पोहोचलो आहे पण गणपतीपुळेमध्ये. इकडे कमान पाहू शकता, श्री क्षेत्र गणपतीपुळे, जिकडे येण्यासाठी माझी खूप दिवसापासून इच्छा होती आणि आज ती पूर्ण होती आहे. कोकण कोस्टल राईड म्हणजे फक्त आनंद ही आनंद, बाकी काहीच नाही. मस्त, एकदम मस्त. सर्वात आधी डायरेक्ट मंदिरला जाणार, त्याच्यानंतर मग बीचकडे जाणार. आज लॉंग विकेंड असल्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे. आणि इकडे पाहू शकता एंट्रन्स, संस्थान श्री देव गणपतीपुळे. हम फायनली आ गए गणपतीपुळे. पार्किंग पण फुल आहे वाटते. आणि गणपतीपुळेला येत आहे ना, तर इकडे ट्रस्टचं राहण्याची व्यवस्था खूप चांगली आहे, पण तुम्हाला ती आधी बुक करावी लागेल. गाईज, गर्दी चेक करो, गर्दी. इकडे पार्किंग आहे 2 व्हीलरची. आणि अरे बापरे, लाईन तर खूपच मोठी आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही जस्ट गणपतीपुळेमधून दर्शन करून निघलो आहे आणि आज खूप जास्त गर्दी होती. इथे रोडवरती पण ट्रॅफिक आहे आणि तिकडे मंदिरमध्ये पण खूप गर्दी होती. दर्शनासाठी मला वाटतं की 1.5-2 तास लागलेले आहेत. आणि एवढ्या उन्हात राईड करणं म्हणजे हे खूप चॅलेंजिंग आहे. तिकडे इथे जर तुम्ही दर्शनासाठी येत आहे तर इकडे मंदिरचंच अन्नप्रसाद पण असतं. तिकडे टायमिंग 11:30 ते 2 असा आहे. आज इकडे खूप जास्त गर्दी होती, अजून इकडे वेळ जाईल म्हणून आम्ही इकडे जेवण केलं नाही. आता आम्ही इकडे जयगडच्या दिशेने जातो आहे. जयगडला बाईक काय म्हणतात, फेरीमध्ये लोड करावी लागेल आणि तिथून मग त्या दाभोळच्या साईडला ती आम्हाला सोडेल. जयगडमध्ये जशी एंट्री केली पूर्ण मच्छीचा वास येतो आहे. जयगड किल्ला आहे, इकडे एक कराडेश्वर मंदिर आहे, वळणेश्वर मंदिर राईटला आहे. जयगड किल्ल्याला येऊन पोहोचलो आहे आम्ही. महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकाला जा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असणार म्हणजे असणारच. मला हे कदापि आवडलेलं नाही. तुला कदापि आवडलेलं नाही. मस्त लोकेशन आहे. तिथे पण नाशिक नाही. अँड दिस इज जयगड फोर्ट. खूप जास्त ऊन आहे गाईज. तुमच्या आणि माझ्यासाठी मी एवढं स्ट्रगल करतो आहे, त्यामुळे आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जयगड किल्ला बघून आम्ही निघलो आहे. आता आम्ही जातो आहे गुहागरच्या दिशेने. इथून गुहागर बीच आहे 37 किलोमीटर. पण आता इथे जेट्टीवरून आम्हाला फेरीमध्ये गाड्या लोड करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडला जायचं आहे. तो जो समुद्र दिसतो आहे, आता आम्ही तो समुद्र पूर्ण पार करणार आहे. थोडीशी गडबड करावं लागते कारण का फेरी निघणार आहे आणि आम्ही लगेच मी धावपळ करून तिकीट काढलेलं आहे. तिकीट खिशात आहे माझ्या. 3 बाईकला आणि 3 लोकांना 240 रुपये लागलेले आहेत. तिकडे आता पूर्ण गाडी वगैरे लोड झाल्यानंतर मी दाखवतो. खूप जास्त गडबड झालेली आहे कारण का नेमकी फेरी निघत होती आणि आम्ही येऊन पोहोचलो आहे. बाईक असल्यामुळे लगेच
इकडे येणं पॉसिबल झालं आहे. कार असेल तर तिकडे लाईनमध्ये लागावं लागलं असतं. मित्रांनो, याच्यासाठी प्रत्येक प्रवासामध्ये कॅश कॅरी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता तिकडे मी ऑनलाईन करण्याच्या चक्करमध्ये जर तिकडे टाईम घातला असता ना, तर इकडे परत ही फेरी मिस झाली असते आणि आम्हाला 1 तास वेट करत बसावं लागलं असतं. पटकन तिकडे कॅश काढून दिली, तिकीट मिळालं, गाडी लोड केली आणि आमचा आता एंड पॉईंट पण येतो आहे. ते समोर जो धक्का दिसतो आहे तिकडे आम्ही थांबणार आहे. गाडी अनलोड केली आणि इथे फर्स्ट आपलीच बाईक होती. वा. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघलो आहे गुहागरमधून. इथून आम्हाला जायचं आहे दापोलीमध्ये. आमचा स्टे आहे. तो स्टे पण रेफरन्सवर मिळालेला आहे वैष्णवीच्या, नाही तर आम्हाला आज बाहेरच राहायची वेळ आली होती. तर तिकडे त्या सरांना कॉल केला होता मी. तर आता आपल्याला डायरेक्ट तिकडे जायचं आहे. 50 किलोमीटर आहे. हां, अंग भरव माझा. अरे गाड्या फसल्या. हे तिकडे रेतीमध्ये लावली होती गाडी. गाड्या मागे घ्याव्या लागतील. आईच्या गावात. बस 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 निघेल. या गाडीचा हाच प्रॉब्लेम आहे. जाते वेळेस समोर कुठे पण जाईल, पण रिव्हर्स घेते वेळेस खूप अवघड होईल. मी काय बोलत होतो विसरून गेलो आता. तर आम्ही जातो आहे दापोलीमध्ये स्टेला, कारण का इकडे पूर्णच्या पूर्ण स्टे फुल होते. तिकडे आज आमची ओळख आहे म्हणून राहण्याची व्यवस्था झाली, नाही तर आमचे खूप जास्त हाल होणार होते. आज मी असं म्हणू शकतो, शिवदुर्ग प्रतिष्ठान दर्याखोऱ्यात अडकलेल्यांना मदत सोडून राईडवर असलेल्यांना स्टे पण देण्याचं काम करते. इथून पुढे 15 किलोमीटरवरती परत गाड्या लोड करायच्या आहेत फेरीमध्ये. परत त्या साईडला जायचे आहेत. त्या साईडला आहे दाभोळ. दाभोळमध्ये पोचल्यानंतर मग आम्हाला पुढे थोडासा उशीर झाला तरी चालेल, कारण का दाभोळच्या आधी जर आम्हाला उशीर झाला तर फेरीचा टाईम जर संपला असेल तर फेरी बंद होईल, मग आम्हाला अडकून बसावं लागेल. त्यासाठी आम्ही थोडीशी घाई करतो आहे फेरीपर्यंत. काही नाही, फक्त 15 किलोमीटर असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. त्या फेरीकडे जाण्याचा रस्ता हा असा आहे, एकदम शांत आहे, छोटा रस्ता आहे, दोन्ही साईडनी जंगल आहे. तर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला हे ठीक वाटत असेल तर तुम्ही लेट नाईट पण जाऊ शकता. पण रात्री मला वाटते 6-6:30 नंतर ती फेरी पण बंद होते, त्यामुळे होईल तेवढं लवकरच तिकडे जायचं. ही आमची घाई त्यामुळेच आहे, कारण का थोडंसं जरी लेट झालं ना तर पूर्ण प्लॅन फिसकून जाईल. माझं एक सजेशन आहे, तुम्ही जर कोस्टल राईड करण्याचं प्लॅन करताय ना, तर तुम्हाला जिथे कुठे फिरायचं आहे त्याचं ऑफलाईन मॅप आधीच डाउनलोड करून ठेवा. कारण का इथे असे ठिकाणं आहेत काही जिथे नेटवर्क अजिबात नाही आहे. मग जर तुमच्याकडे ऑफलाईन मॅप असेल तर तिकडे तुम्हाला खूप इझी होईल तुमच्या हवा त्या लोकेशनवरती जाण्यासाठी. रस्ता डेंजर होता यार, रात्र असेल तर भीतीच वाटली असती. आजूबाजूला कोणीच नाही, छोटा रस्ता, पूर्ण फुल जंगल. वा, मस्त आहे. हे तर समुद्राच्या किनाऱ्यावर गाव आहे यार. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ना पूर्ण समुद्राचाच व्ह्यू पाहायला मिळतो. वेटिंग आहे वाटतं. आम्ही येऊन पोहोचलो आहे जेट्टीवरती. इथं आधी आम्हाला तिकीट काढावं लागेल. ही कोणती जेट्टी आहे सांगू का तुम्हाला? ती आहे धोपवे जेट्टी. 3 बाईक सिंगल सीट द्या. MH26, MH47, MH14 3 बाईक सिंगल सीट 195 रुपये विथ बाईक. ती फेरी आहे, त्याच्यावरती ट्रक पण आहे. बापरे. आणि मस्त इकडे सनसेट पण झालेला आहे. ती फेरी आली, आमच्या गाड्या लोड करणार आणि त्या साईडला जाणार. मग परत तिथून पुढे आमचं बहुतेक 40 किलोमीटर असेल. पोहोचण्यासाठी अंधारच होणार आहे आज. आणि हे आपले रायडर्स सर्व लोक वेट करत थांबलेले आहेत. त्या गाड्या पूर्ण अनलोड झाल्यानंतर आमच्या गाड्या लोड होतील आणि आम्ही पोहोचणार त्या साईडला. आधी पूर्ण 4 व्हीलरवाल्यांनी मध्ये गाड्या पार्क केल्या, त्यानंतर आता आम्ही पार्क करतो आहे. या फेरीचं जे अंतर आहे ना हे कमी आहे, ते आधीचं खूप जास्त होतं. इकडे एकाला आम्ही मोबाईल दिला होता शूट करण्यासाठी, त्याने आम्हाला मध्ये एंट्री करते वेळेस मस्त व्हिडिओ बनवून दिला.
दाभोळ जेट्टीला येऊन पोहोचलोय, गाड्या अनलोडिंग करतोय. परत तिथून आमचं डेस्टिनेशन आहे फक्त 36 किलोमीटर. तरीसुद्धा 1 तास दाखवतोय, म्हणजे इथे पण सेम तसाच छोटा रस्ता असेल. आणि या काही गडबडीमध्ये मी माझा ग्लोव्हजच घालायचं विसरलोय. इट्स ओके. इथे रस्ते खूप आहेत आणि त्याच्यामुळे ना दोघांनी जरी मॅप लावला ना, दोघांना वेगळे 2 रूट दाखवत आहेत. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आहे. त्यामुळे आम्ही 2 गाड्यांमध्ये जास्त गॅप ठेवतच नाही. आजच्या पण दिवसामध्ये राईड करतच पूर्ण अंधार झालेला आहे. आणि इथून करेक्ट 50 मिनिट दाखवते, पोहोचेपर्यंत पूर्णच अंधार होईल. दापोलीमध्ये स्टे करणार. तुम्हाला आत्तापर्यंतची आपली पूर्ण राईड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही पण प्लॅन करत असाल तुमच्या मित्रांसोबत तर त्यांना हा व्लॉग नक्की शेअर करा, म्हणजे दोघांना पण आयडिया येईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्लॅन करू शकता. आणि आजपर्यंतच्या या 3 दिवसाच्या राईडमध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे. तुम्ही ना कोस्टल राईडमध्ये आम्ही जशी चूक केलेली आहे ती चूक करू नका. आम्ही अशी चूक केलेली आहे की आम्हाला कमी दिवसामध्ये सर्वच जे काही बीचेस आहेत फेमस पूर्ण एक्सप्लोर करायचे होते. यामध्ये काय झालेलं आहे आमचं की प्रत्येक बीचला आम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून एक व्हिजिट दिलेली आहे. आम्हाला असं जो मॅक्झिमम टाईम बीचवरती स्पेंड करायला पाहिजे होता ना, तो टाईम स्पेंड करण्यासाठी वेळच मिळाला नाही. कारण का फक्त 3 नाईट आणि 4 डेची ही राईड होती. यामध्ये सर्व बीच पूर्ण हे पण करायचे होते, व्हिजिट पण करायचे होते. तर त्यामुळे कुठल्याच बीचवरती हवा तसा वेळ आम्ही स्पेंड करू शकलो नाही. पण यानंतरच्या राईडवरती आम्ही असं करणार नाही. आम्ही फक्त सिलेक्टिव्ह बीचेसला व्हिजिट करणार आणि तिकडेच जास्तीत जास्त टाईम स्पेंड करणार. हे अजून एक म्हणजे कोकणामध्ये येते वेळेस एक तर तुम्ही तुमचा ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा. दुसरं म्हणजे सोबत कॅश कॅरी करा. तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर पंक्चर किट असेल, तुमच्या ग्रुपमध्ये कुणा एकाकडे जरी असेल ना तरी मग एकदम बेस्ट आहे. कारण का आताच तुम्हाला मी थोडा वेळ आधी सांगितलं होतं की खूप दूरपर्यंत इथे असे मेकॅनिक्स असतील किंवा पंक्चरवाले वगैरे असतील ते दिसत नाहीत. इकडे कोकणामध्ये वळण एवढे डेंजर आहेत ना. आत्ता इकडे मागे कॅमेरा बंद होता म्हणून मला दाखवता आलं नाही. एका कारचा ॲक्सिडेंट झालेला आहे, लगेच त्याच्यासमोर इकडे बस बंद झालेली आहे. त्यामुळे इकडे गाडी चालवते वेळेस काळजीपूर्वकच चालवली पाहिजे. मी आता बस झालं शूट म्हणून मी कॅमेरा बंद करतोय आणि असं काहीतरी येतंय समोर, मला कॅमेरा चालूच करावा लागतोय परत. बघा एवढा अंधार झालेला आहे आणि आम्ही इथून गाडी चालवतोय. गाडी चालवत आम्हाला तर आता पूर्ण अंधार झालेला आहे. डेस्टिनेशन अजून 17 किलोमीटर बाकी आहे. आणि हा जो रस्ता आहे पूर्ण दोन्ही साईडला एकदम घनदाट जंगल आहे आणि मध्ये हा छोटा रस्ता आहे. कुठेतरी गाडी दिसते. राईड करतोय म्हणजे या सर्व गोष्टीसाठी रेडी राहावंच लागतं. कारण का कुठेतरी टाईम आपला फिसकतो, गोष्टींमध्ये डिले होतं आणि मग अशा काहीतरी गोष्टींना फेस करावं लागतं. आम्ही 3 आहोत म्हणून एवढा काही हे नाही आहे, म्हणजे भीती वाटण्यासारखं असं काही नाही आहे. सोलो असेल तर अशा ठिकाणी भीती वाटते. कारण का आपल्याला पुढे रोड कसा आहे माहिती नसतं, जंगल आहे या काय आहे ते माहिती नसतं. त्यामुळे पुढे जायचं का नाही हा विचार येतो. त्यामुळे जर तुम्ही सोलो असेल किंवा डिओ असेल, प्रेफर करायचं आपण आपल्या डेस्टिनेशनवरती डे टाईममध्येच पोहोचलो पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आज माझा पूर्ण व्लॉग पाहिला असेल. आज आम्ही 2 वेळेस फेरीने प्रवास केला, घनदाट जंगलातून प्रवास केला आणि एकदम डार्क अंधारातून पण प्रवास केला आणि फायनली मी येऊन पोहोचलोय दापोलीमध्ये आमच्या आजच्या डेस्टिनेशनवरती. आजूबाजूला खूप जास्त शांतता आहे आणि सकाळी खूप चांगलं कळेल की आम्ही एक्झॅक्ट कुठे आहोत. आणि आजचा हा जो स्टे आहे वैष्णवी आणि सरांमुळे पॉसिबल झालेला आहे. तुमच्या दोघांचे पण आम्ही तिन्ही रायडर्स खूप खूप आभारी आहोत. आणि मित्रांनो, हा जो व्लॉग आहे मी इथेच थांबवतोय. तुम्हाला हा संपूर्ण व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ज्या मित्रांसोबत तुम्ही राईडला जाण्याचा प्लॅन करताय त्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. उद्या आम्ही दापोली, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, आरवी बीच, त्यानंतर दिव्यागर बीच करून पुण्याच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे येणारा नेक्स्ट व्लॉग पण तुम्ही पाहायला विसरू नका. आजपर्यंतचे संपूर्ण व्लॉग कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवत राहा. आजपुरतं बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.